नमस्कार ट्रेडर्स. आपण निफ्टीचा व्ह्यू 5 मेसाठी बघणार आहे. हा पहिलाच आठवडा असा आहे की बऱ्याच दिवसानं पूर्ण आठवडा आपल्याला ट्रेडिंग करायला मिळणार आहे. कारण गेले बरेच आठवडे सलग 3 सुट्ट्या, मध्ये आधी एखादी सुट्टी होऊन 3-4 दिवसच मिळत होते. पहिल्यांदा असा सलग आठवडा मिळतो आहे. पण तसंच टेन्शन पण आहे. जे काही इश्यू चाललेले आहेत आत्ता, भारत पाकिस्तान युद्ध होईल का किंवा सर्जिकल स्ट्राईक होईल का, त्यामुळे ट्रेड करू शकत नाही आपण, की मार्केट पडेल का काय, अशी भीती लोकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळं ट्रेडर्स कन्फ्यूज आहेत. त्यामुळे मार्केट खूप व्होलाटाईल आहे. अगदी एका दिवसात मार्केट 24,200पासून 24,600पर्यंत गेलं आणि पुन्हा 24,600पासून 24,250पर्यंत आलं. एका दिवसात इतकं व्होलाटाईल झालं मार्केट. त्यामुळं आपण यावेळेस आठवड्याचा व्ह्यू न बघता फक्त इंट्राडे पुरता 5 मे पुरता व्ह्यू बघायचा, असं माझ्या डोक्यात आहे. तर पहिल्यांदा उद्या जर समजा मार्केट गॅपअप झालं, मार्केट गॅप झालं तर परवाचा हाय किती लागलेला आहे, तर परवाचा हाय आहे 24,588, म्हणजे साधारण 24,600 पकडून चला, बी प्रिसाईज. तर 24,600 जोपर्यंत मार्केट क्रॉस करत नाही तोपर्यंत मी बायच्या भानगडीत पडणार नाही. 600 नुसतं क्रॉस करून उपयोग नाही. तिथं क्रॉस करून एक ॲटलिस्ट 5 मिनिटाची कॅन्डल व्यवस्थित सस्टेन व्हायला पाहिजे. आणि ती सस्टेन झाल्यानंतर एक 15-20 मिनिटानंतर पुन्हा मार्केट वर जाऊन थोडं खाली आलं, तिथं ग्रीन कॅन्डल झाली की मग तिथं मी बाय करणार. आय एम नॉट अ ब्रेकआउट ट्रेडर. त्यामुळे ब्रेकआउट झाल्या मी बाय करणार नाही अजिबात, चुकू नये. तर एकदा 24,600 क्रॉस करून ते खाली आला पाहिजे, रिटेस्ट केला पाहिजे, मग त्याच्यानंतर मी बाय करेन. पण समजा मार्केट 24,580च्या आसपास जर ओपन झालं आणि तिथून आपल्याला एखादी जर समजा अशी इथनं रेड कॅन्डल मिळाली, रिव्हर्सल कॅन्डल, तर मात्र मी पुढचा एक ट्रेड नक्की घेईन. ज्यावेळी माझं स्टॉप लॉस असेल 24,600 आणि त्यावेळी टार्गेट माझ्या असतील साधारण 24,400च्या आसपास पुन्हा माझं टार्गेट असेल. म्हणजे जर रिव्हर्सल रेड कॅन्डल मला मिळाली त्या ठिकाणी मार्केट गॅपअप झाल्यानंतर, हा पहिला सिनेरिओ. दुसरा, समजा मार्केट आहे तर फ्लॅट ओपन झालं आणि त्याने 24,400 क्रॉस केला आणि इथं जर मला एक 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल मिळाली 24,400 क्रॉस केल्यानंतर, तर मी पुन्हा बायचा ट्रेड घेईन आणि त्यावेळी माझे टार्गेट 24,550पर्यंतचे असू शकतात. आता समजा ओपनच इथं खाली झाला 24,400च्या आणि तिथून रिव्हर्सल कॅन्डल आली, तर मी जोपर्यंत मार्केट पुन्हा एकदा 24,150, आता मार्केटमध्ये खाली 2 सपोर्ट आहेत. एक तर आहे 24,150 आणि तो जर तोडला तर 24,040 ते 24,060च्या मध्ये एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मार्केट गॅपडाऊन खूप झालं आणि 24,040 ते 24,060च्या आसपास ओपन झालं, तिथं ग्रीन कॅन्डल मिळालं तर 24,040 म्हणजे 24,030चा स्टॉप लॉस लावणार आणि मी त्या ठिकाणी एक बायचा ट्रेड नक्की घेणार. आणि 24,150 इथं जरी मार्केट ओपन झालं, तिथे एखादी ग्रीन कॅन्डल मिळाली तरी 24,150च्या खाली एक 20 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकून 24,400पर्यंतची टार्गेट घेण्याचा मी प्रयत्न करणार. पण फ्लॅट ओपन झाला आणि मार्केट खाली यायला लागलं तर मात्र त्यावेळेची प्राईस ॲक्शन बघूनच निर्णय घ्यावा लागेल. तरी पण जर एखादा पुढचा ट्रेड घ्यायचा असेल तर तो मी 24,300च्या खालीच घेईन. 24,300 तुटला तर मात्र मी 24,150 आणि 24,040पर्यंतची टार्गेट घेण्याचा प्रयत्न करेन. पण सगळ्यात चांगला ट्रेड जर कुठला असेल तर मी सांगितलेले वरचे 2 ट्रेड चांगले आहेत. एक म्हणजे 24,580च्या जवळ, 580-600च्या जवळ एखादी रिव्हर्सल रेड कॅन्डल मिळाली चांगली, तर त्याच्या हायचा स्टॉप लॉस टाकून पुढचा ट्रेड घेणे, जिथं आपलं टार्गेट 24,400पर्यंत असू शकतं. आणि 24,400 समजा फ्लॅट ओपन झालं 24,400 क्रॉस करून मार्केट वर चाललं तर त्याची टार्गेट 24,550 ते 24,600पर्यंत असू शकतात. हा ट्रेड चांगला. आता विकली जर बघायचं झालं, ॲक्च्युली बघायचं नाही, कारण असं ही मार्केट खूप व्होलाटाईल आहे, रोज बदलतं आहे. त्यामुळं त्या दिवशी ट्रेड करणं आणि त्या दिवशी क्लोज करणं हे शहाणपणाचं आहे. अजिबात पोझिशन कॅरी न करणं हे सध्या शहाणपणाचं लक्षण आहे. म्हणून मार्केट इतकं व्होलाटाईल आहे. तर या ठिकाणी 23,847 ही लेवल अतिशय महत्त्वाची आहे. ही लेवल जर ब्रेक झाली आणि त्याच्या खाली मार्केट डेली कॅन्डलनं क्लोज दिला तर मार्केट अजून खाली जाऊ शकतं, अगदी 23,000पर्यंत सुद्धा जाऊ शकतं असं मला वाटतं. आणि समजा ही लेवल जर त्यांनी इंटॅक्ट ठेवली तर आपलं अजूनही वरचं टार्गेट 25,000 ते 25,500पर्यंतचं ओपन होऊ शकतं. आणि ही लेवल त्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे 23,840 जोपर्यंत लेवल 23,840 ते 23,850 ह्याच्या खाली जोपर्यंत मार्केट क्लोज होत नाही, क्लोज 840च्या खाली क्लोज व्हायला पाहिजे. जर क्लोज झालं 23,840च्या खाली तर मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं पुन्हा. त्यामुळे ही लेवल अतिशय महत्त्वाची आहे. पण आपल्याला जर सोमवारसाठी बघायचं झालं तर 2च लेवल मला चांगल्या इम्पॉर्टंट दिसतात, ते म्हणजे 24,400 आणि 24,580 ते 24,600 या 2 लेवलकडे लक्ष देऊन मी ट्रेड करेन. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. हा व्हिडिओ बघून जर आपण एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपला फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. आपण आपल्या जबाबदारीवर ट्रेड करावा ही नम्र विनंती. धन्यवाद.